नमस्कार. मी डॉक्टर रुपाली जोशी, नेत्ररोगतज्ञ, जोशी क्लिनिक, सोलापूर. आज 10 जून जागतिक दृष्टिदान दिवस आहे. आज फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी माझी इंटरॅक्शन झाली दृष्टिदान याबद्दल जनजागृतीसाठी. तर तेच इंटरॅक्शन मी समाज जागृतीसाठी परत एकदा रेकॉर्ड करत आहे. सगळ्यात महत्त्वाचं, डोळा हा सगळ्यात महत्त्वाचा आपला अवयव आहे. आणि एकदा थोडंसं इमॅजिन तुम्ही करून बघितलं की आपण झोपेतून उठलो आणि आपल्याला दिसत नाही आहे, तर आपल्याला कसं वाटेल? म्हणजे आपण आपल्या आईवडिलांना बघू शकत नाही, आपण गाडी कार वापरून इथं कॉलेजला येऊ शकत नाही, तसंच तुमचा मोबाईल वापरू शकत नाही, तुमच्या आवडत्या व्यक्तीला बघू शकत नाही, निसर्गाचा अनुभव घेऊ शकत नाही, जग बघू शकत नाही. ही किती अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. पण आज किती लोकांना याच पद्धतीनं जगावं लागत आहे. त्यांना आजूबाजूचे जग बघता येत नाही, पण तरीही त्यांचं दैनंदिन आयुष्य ते काढत आहेत. तर अशा लोकांसाठी कॉर्नियल ब्लाइंडनेस, जो प्रिव्हेंटेबल ब्लाइंडनेस आहे, त्यासाठी दृष्टिदान ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की आपण आपल्या नजरेतून दुसऱ्याला त्याचं जग बघण्यासाठी मदत करत असतो. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की दृष्टिदान म्हणजे पूर्ण डोळा आपण बदलतो का? तर नाही, आपण पूर्ण डोळ्याचं प्रत्यारोपण करत नसतो. दृष्टिदान म्हणतो तेव्हा आपण बुबुळ प्रत्यारोपण ही प्रक्रिया असते, म्हणजे कॉर्नियल ट्रान्सप्लांटेशन असतं. म्हणजेच मेलेल्या माणसाचं बुबुळ कट केलं जातं आणि ते बुबुळ दुसऱ्या माणसाला लावलं जातं, ज्यामुळे तो जग बघू शकतो. तसंच समाजामध्ये अनेक गैरसमज आहेत की नेत्रदान केल्यानंतर शरीर विद्रूप होतं का? तर नेत्रदान खूप सन्मानपूर्वक केलं जातं. त्या शरीराची, बॉडीची पूर्ण काळजी घेतली जाते आणि सन्मानपूर्वक पद्धतीने कुठलीही चेहऱ्याचं विद्रुपीकरण न करता हे नेत्रदान केलं जातं. तसंच बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो की चष्मा आहे तर नेत्रदानाचा काही उपयोग आहे का? हो, चष्मा असला तरीही नेत्रदानाचा उपयोग होतो. मी वृद्ध आहे तर नेत्रदानाचा उपयोग होईल का? वृद्ध असला तरीही तुमच्या नेत्रदानाचा उपयोग होतो. तर आमच्या धर्मामध्ये नेत्रदान चालत नाही असंही लोकांचं म्हणणं असतं. पण मला वाटतं सगळेच धर्म हे मानवतावादी आहेत. लोकांनी लोकांसाठी, मानवाने मानवासाठी जगण्यासाठी हे धर्म आहेत. त्यामुळं जर तुम्ही दुसऱ्या माणसाला मदत करत आहात नेत्रदानातर्फे, तर ते अयोग्य कसं होईल सांगा? तर आता माझ्याकडे एक केस आली होती की ज्याच्यामध्ये अगदी तरुण मुलगा क्रिकेट खेळताना तो फिल्डिंग करत होता आणि तो बॉल त्याच्या डोळ्याला लागला. तो इतका जोरात लागला की त्याचं बुबुळ हे सगळं खराब झालं. नशिबाने त्याचा मागचा पडदा सुरक्षित होता, पण मग त्याचं दैनंदिन जीवन, त्याचं शिक्षण, कॉलेजला जाणं येणं हे सगळंच अवघड होऊन बसलं. पण नशिबानं त्याला एक चांगलं बुबुळ मिळालं आणि त्या बुबुळाचं प्रत्यारोपण झाल्यानंतर त्याला उत्तम दिसू लागलं. तर आज त्या मुलाचा आयुष्यामध्ये केवढा मोठा पॉझिटिव्ह बदल घडला हे विचार करा. तसंच मध्ये एक सोशल मीडियावरती क्लिप आली होती की ज्याच्यामध्ये एक बिझनेसमन ठरवतो की त्याचे 3 कोटी रुपये तो पूर्ण जाळणार आहे आणि तो ते प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगतो. आता असं सांगितल्यावर सगळे आजूबाजूचे लोक त्याला विचारतात, पत्रकार, मीडिया, सगळीकडे चर्चा होती की हा 3 कोटी रुपये का जाणार आहे? त्यांना सोशल वर्कला द्यावं, कुठल्या तरी मोठ्या इन्व्हेस्टमेंट कराव्या, देशाची संपत्ती वाया चालली आहे म्हणून त्याच्यावरती मोर्चे निघतात, विरोध होतो. मग सगळ्यात शेवटी तो एक्सप्लेन करतो, सांगतो की आज मी 3 कोटी रुपये पैसे जाळणार म्हटल्यावर तुम्हाला हा प्रश्न पडतो. पण आज कित्येक शरीरं मेल्यानंतर ही जाळली जातात. ही शरीर म्हणजे ही केवढी मोठी संपत्ती आहे. ह्यामध्ये अवयवदान केलं तर दुसऱ्या माणसाला त्याचा उपयोग होऊ शकतो, की जसं हृदय प्रत्यारोपण होऊ शकतं, किडनी वापरू शकतं, लिव्हर ट्रान्सप्लांट होऊ शकतं आणि आत्ता जे आपण बोलतो ते नेत्रदान होऊ शकतं. तर ही संपूर्ण संपत्ती रोजच्या रोज इथं जाळली जाते, तेव्हा कुणालाही प्रश्न पडत नाही. पण मी आज 3 कोटी रुपये जाळणार आहे म्हटल्यावर तुम्हाला प्रश्न पडला, असं त्याचं स्पष्टीकरण होतं. तर मुद्दा हाच आहे की तुम्ही नेत्रदान करून
ज्या माणसाला अंध व्यक्तीला त्याच्या अंधारामध्ये एक प्रकाश देऊ शकता. आपल्याकडे मराठीमध्ये एक म्हण आहे की मरावे परी कीर्ती रूपी उरावे. आपण मेल्यानंतर आपल्याबरोबर कुठलाही पैसा, गाडी, वाहन, मालमत्ता, मोबाईल काहीही बरोबर घेऊन जाऊ शकत नाही, परंतु आपण आपलं आयुष्य दुसऱ्याला म्हणजे बुबुळ देऊन त्याच्या नेत्रदाना थ्रू आपण जगू शकतो. मेल्यानंतरही आपण नेत्रदानातर्फे जगू शकतो. तर हाच एक संदेश आहे, तो या छोट्याशा क्लिपमधून सगळ्या समाजापर्यंत पोहोचावा यासाठी हा प्रयत्न. धन्यवाद.